इंस्टाग्रामवरती लाखो फॉलोअर्स, यूट्यूबवरती करोडो व्ह्यूज आणि ब्रँड्सकडून पैसे येतात, गिफ्ट्स येतात. पण सगळ्यांनाच प्रश्न पडतो की इन्फ्लुएन्सरचं इन्कमवर नेमका टॅक्स कशा पद्धतीने घेतला जातो आणि TDSचे नियम न पाळल्यास इन्कम टॅक्सच्या थेट नोटिसेस कशा येऊ शकतात. नमस्कार मित्रांनो, मी CA दीपक पात्रे. आजच्या या केस स्टडीच्या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की जे यूट्यूबर आहेत किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत ह्यांना काय काय नवीन नियम आलेत, नवीन TDSचे नियम ह्यांच्यासाठी कसे ॲप्लिकेबल होतात. सोशल मीडियावरती कमाई करण्यासाठी हे नियम गेम चेंजर असू शकतात. मग त्यासाठी हे नियम व्यवस्थितरित्या पहा. आता काय बदललं हे समजून घेऊ. फायनान्स ॲक्ट 2022 पासून सेक्शन 194R हा लागू झालेला आहे. या नियमाप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला बिझनेस प्रमोशनसाठी कॅश किंवा काइंडमध्ये, म्हणजे एखाद्या वस्तू स्वरूपात किंवा एखाद्या गिफ्ट स्वरूपात काइंडमध्ये जर एखादा फायदा भेटतोय किंवा एखादा बेनिफिट मिळाला तर त्याला त्यावरती 10% TDS कापायचा नवीन नियम लागू झालाय. म्हणजेच इन्फ्लुएन्सरला मिळालेले मोफत एखादा मोबाईल असेल, गिफ्ट्स असेल, प्रोडक्ट्स असतील किंवा स्पॉन्सरशिप फीज असतील, हे सगळ्याच्या सगळं टॅक्सेबल होतं. मित्रांनो, आता हे आपण अधिक चांगल्या पद्धतीने 2 एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आहे की एक सोशल मीडियाचा मोबाईल रिव्ह्यूअर इन्फ्लुएन्सर आहे, तो यूट्यूबर आहे आणि त्याला एका ब्रँडने आयफोन रिव्ह्यूसाठी दिला. आधी याकडे गिफ्ट म्हणून पाहिलं जायचं, म्हणजे हा 194R यायच्या अगोदर. पण आता हा बिझनेस बेनिफिट मानला जातो. ब्रँडने आयफोनच्या कॉस्टवर 10% TDS डिडक्ट करून रिपोर्ट करणं हे गरजेचंच आहे. त्यामुळे ह्या केसमध्ये तुम्हाला कोणताही बेनिफिट मिळाला तर तुम्हाला TDS कट करणं गरजेचंच आहे. आता आपण बघू दुसरं एक्झाम्पल, ज्यामध्ये एक स्पॉन्सरशिप पेमेंट मिळालंय आणि ते पेमेंट मिळाल्यानंतरलाही सुद्धा तुम्हाला एक इन्कम टॅक्सची नोटीस आलेली आहे. ते म्हणजे एका यूट्यूबरला 5 लाखाची स्पॉन्सरशिप मिळाली, ब्रँडने त्याच्यावरती त्याचा TDSच डिडक्ट केला नाही. मग ह्या ठिकाणी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने त्या ब्रँडवरती डिसअलाउन्स ऑफ एक्सपेन्सेसची कारवाई केली आणि त्याचबरोबर त्या इन्फ्लुएन्सरला ITR मध्ये ते इन्कम का दाखवलं नाही त्याची मिसमॅचची नोटीस पाठवली. आणि आता हा जो झालाय हा प्रॉपर एक कंप्लायन्स फेल्युअरचा एक एक्झाम्पल ठरलेला आहे. मग ह्या सगळ्यांवरती आपल्याला काय माहिती पडते, तर प्रोडक्ट फक्त वापरून परत घेतला, म्हणजे एखाद्या वेळेला तुम्हाला एखादा प्रोडक्ट टेस्ट करायला दिला, तो वापरून जर परत घेतला तर त्याच्यावर तुम्हाला TDS वगैरे लागत नाही. पण जर तो प्रोडक्ट त्याच्याकडेच राहिला तर तो टॅक्सेबल असतो. 20,000पेक्षा जास्त व्हॅल्यू असली तर सेक्शन 194R लागू होतो, जो मगाशीच मी क्लिअर केला की ज्याच्यावर TDS लागतो. इन्फ्लुएन्सरलाही इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, म्हणजे इन्कम टॅक्समध्ये वेगवेगळे हेड्स आहेत, त्या हेड खाली इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशनमध्ये दाखवावं लागतात. आता या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला की लेसन्स काय मिळालं. सगळी स्पॉन्सरशिप इन्कम, जेवढं पण गिफ्ट डिक्लेअर करायचे आहे ते सगळे गिफ्ट आणि हिडन इन्कम मिळणं हे टाळा. ब्रँडने TDS डिडक्ट केलाय का नाही हे फॉर्म 26AS मध्ये क्रॉस चेक करा. गिफ्ट, फ्री ट्रिप्स, गॅजेट्स हे सुद्धा टॅक्सेबल आहेत. ITR न भरल्यास तुम्हाला पेनल्टी, इंटरेस्ट आणि इन्कम टॅक्सच्या नोटिसेस येण्याचे हमखास चान्सेस आहेत. प्रोफेशनल कडून तुमची टॅक्स प्लॅनिंग करून घ्या आणि त्याचबरोबर जर तुम्ही हे नाही केलं तर तुमचं फेम तर वाढेलच, पण त्याचबरोबर टॅक्स बर्डनही वाढेल. मित्रांनो, इन्फ्लुएन्सर होणं हे किंवा ग्लॅमरस दिसणं, पण त्याचबरोबर तुम्हाला टॅक्सचे नियम पाळणं गरजेचंच आहे. जर तुम्ही हे टॅक्सचे नियम नाही पाळले तर नोटिसेस येणं हे कन्फर्म आहे. TDS नियम समजून घेतले, वेळेवर ITR दाखल केली तरच सोशल मीडियावरचं यश हे खरंच टिकवता येऊ शकतं. हाच धडा आजच्या आपल्या ह्या केस स्टडीमधून मिळाला आहे. मित्रांनो, जर ही केस स्टडी जर तुम्हाला आवडली असेल किंवा तुम्ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असाल, तुम्ही इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर असाल, यूट्यूबर असाल, तर तुम्हाला काही या टॅक्स रिलेटेड जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. मी त्याची जास्तीत जास्त उत्तर देण्याचे प्रयत्न करेल. धन्यवाद.